पेशंट आलेले त्यांना बोला बरं एकदा. हां हॅलो. हां बोला ना. अहो हे याच्याकडे आलो होतो आम्ही हां औषध घ्यायला. अहो एक नंबर औषध आहे माऊली. हो का. हो कसं काय रिझल्ट किती दिवसात येईल काय? रिझल्ट काय ताबडतोब रिझल्ट येतं, म्हणजे वासेचं माणसाला डायरेक्ट घेणार नाही म्हणून. हो का. अरे सांगायला लागले नाही म्हणलं कसं आहे भाऊ विश्वास ठेव ते म्हणजे आमच्या पेशंटला बोला. हो आपण स्वतःसाठी घेतलं होतं आपण तरी. एवढे पैसे द्यायचे नाही करायचं आणि मग कसं आहे. हां बरं किती पैसे घेतात ते? 3000 पहिले. पहिले 3000 नंतर नंतर फरक पडला तर मग डबल समजा तुमच्या इच्छेनुसार. असं आहे का. पण फरक पडतोय ना. वा वा बुवा आपला तर 100% पडला बुवा. आमचं कार्यकर्ता म्हणजे भाऊ आहे आमचा चुलत भाऊ. हां हा तर ते घ्यायला जरा टाळाटाळ करते असं काय म्हणजे देतात काय औषधात त्याला समजते का? नाही नाही हा भाजी गिजीत टाकून द्यायचं ना. भाजी गिजी चालतंय का? हां भाजीच्या आत. हा मग त्याला समजणार नाही का ते घेताना? नाही नाही काय समजणार त्याच्यात. नाही ते घेत नाही ते असं औषध आम्ही एकदा प्रयोग करून पाहिला ते पण झालं मग तसं काही त्याला त्या माणसाला काही समजत नाही. त्याची मनाची इच्छा नाही बरं या औषधाने 100% फरक पडला पाहिजे आपल्याला. वा वा 100% पडतो. असं का. कारण तो माणूस ते घ्यायची इच्छा नाही त्याची. हां त्याला लपून द्यायचं आपल्याला. हो ना चालते ना. हा तर मग भेटेल का रिझल्ट? वा वा एक नंबर रिझल्ट भेटेल. हो का. बरं बरं घ्या मग तुमच्या गॅरंटीवर. वा वा तुम्हाला किती दिवस लागले बरं फरक पडायला? आपलं टूप घेणं आणि फरक पडणं सांगत झालं. मग आता बंद आहे का? किती दिवस झाले बंद आहे? बंद म्हणजे आपलं तरी 2 महिने व्हावं लागले तरी आता. 1.5-2 महिने व्हायला लागले का? रेग्युलर पेत होते की तुम्ही? हां बर बर ते आमचा रेग्युलरवाला कार्यकर्ता आहे म्हणून म्हणलं कसं आहे. असं असं. हा ते सकाळपासून लागेलच राहते संध्याकाळ लोक. बरं बरं